हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? सो चला व्हिडिओची सुरुवात सकाळी सकाळी करते. तर गुड मॉर्निंग. आज आहे संडे आणि खूप दिवसापासून मी एक गोष्ट तुमच्यापासून शेअर करत नाही आहे. म्हटलं चला तुम्हाला आठवण करून देऊया. मी तर रेग्युलर बेसिसवर घेते, पण मला माहिती तुम्ही विसरले असाल. सो मी बनवत आहे आवळ्याचा ज्यूस. ॲज युजल जो मी नेहमी बनवत असते. बऱ्याच वेळा ॲटलिस्ट आठवड्यातून मी किमान कमीत कमी 2 आणि जास्तीत जास्त तुम्ही रोज घेऊ शकतात. तर मी इथे 2 आवळे घेतलेले आहेत आणि थोडंसं बीटरूट घेत आहे आणि याचा जो आहे मी ज्यूस पिणार आहे. भरपूर नवीन लोक आहेत ज्यांना माहीत नाही आहे, तर आवळ्याचा ज्यूस हा तुमच्या चेहऱ्यासाठी, तुमच्या स्किनसाठी आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या केसांसाठी खूप जास्त उपयुक्त आहे. खूप त्याचे बेनिफिट्स आहे आणि नक्की तुम्ही घ्या. ज्यूस आवडत नसेल तर कँडी बनवा. त्याच्या भरपूर गोळ्या मिळतात छान बनवायला, त्या बनवा आणि वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही आवळा जर कन्झ्युम केला ना तर तुम्हाला बरेच जे बेनिफिट्स आहेत ते मिळतील. तुम्ही बरेच लोक मला विचारतात की तुझे केस खूप छान आहेत, स्किन खूप छान आहे, तर मला क्रेडिट आवळ्याला द्यायचं आहे इथे. आणि तुम्हालाही पाहिजे असेल तर असे स्वस्तात मस्त उपाय करा ज्याने तुमची हेल्थ अजून चांगली होईल. डायजेशन आपलं प्रॉपर होतं आणि डायजेशन जर आपलं चांगलं असलं तर स्किन आपोआप ग्लो करायला लागते. सो मी आवळा इथे चॉप करून घेतलेला आहे. थोडं पाणी टाकलं, बीटरूट टाकलं आणि गाळणीने जे आहे असं गाळून घेत आहे. आणि हे ज्यूस मी म्हणजे मी बऱ्याच वेळा फक्त मी सकाळीच घेत असते, असं दुपारी वगैरे घेत नाही. सकाळी काहीही न खाल्लेलं असतं तेव्हा घेत असते आणि यानंतर जर चहा घ्यायची असली ना थोडा गॅप ठेवायचा फक्त. सो मी लवकर घेत आहे आणि आज संडे असल्यामुळे मस्त निवांत आम्ही 7:30 वाजता उठली होती. मी सगळ्यात आधी मी आंघोळ केली होती. पिया अजूनही झोपलेली आहे. सो माझा जो ज्यूस आहे तो इथे तयार आहे आणि तुम्हाला माहितीच आहे. आणि संडे असल्यामुळे केसांचं वॉश करणं ही सगळ्यांच्या घरातली रुटीन असते आणि माझे इथे केस जे आहे ते वॉश केलेले होते. आणि सकाळचं जे ऊन असतं ना, थंडीतलं छान वाटतं, सगळ्यांना नको वाटतं ते उन्हातलं म्हणजे उन्हाळ्यातलं. आणि सकाळी सकाळी अगदी म्हणजे लवकरच ऊन येऊन जात असतं, पूर्ण गॅलरी भरून जात असते उन्हाने, त्यामुळे नको वाटतं जरा सकाळी सकाळी. आणि त्यातल्या त्यात उशिरा उठली म्हणल्यावर 8 वाजून गेलेले आहेत आणि 8 वाजता तर अगदी कडक ऊन, अगदी चटके लागायला लागतात. पण माझी सवय आहे, सकाळचं जे काही घेते ते मी मस्त गॅलरीत बसूनच घेत असते. सो नसेल पीत तुम्ही तर नक्की प्या. खूप हेल्दी आणि खूप बेनिफिशियल आहे. सगळ्यात आधी तर आपल्याला करायचा कंटाळा येतो आणि त्यानंतर आपल्या माइंडमध्ये हे असतं की हे केलं तर भांडे भरतील, ते भरतील. भरू द्या, रोज स्वयंपाक तर करावाच लागतो ना आणि त्यासाठी आपण भांड्यांचा विचार करतो का नाही? मग स्वतःच्या हेल्थसाठी का आपण विचार करायचा? 5 मिनटं लागतात ह्या सगळ्या गोष्टीला आणि एकदाची आपली जर रुटीन बनली ना तर त्या 5 मिनटं आपल्याला कळत देखील नाही. सो पिया, आता मी तिला आवाज दिलेला आहे उठायला, पण बघूयात आता ती कधी उठणार आहे. आणि सुट्टी आहे त्यामुळे मी तिला आरामात झोपू देत असते की झोप, कारण की नंतर मग कितीही म्हटलं तरी तर 8:30-9ची स्कूल असते. तो 7च्या पहिले मुलांना उठावं लागतं आणि आता फर्स्टला जाणार आहे, त्यामुळे जास्त वेळ स्कूल राहील, तर म्हणून लवकर उठावं लागेल. तो मी तर तिचं दूध बनवत आहे आणि मी काय करते नेहमी तिला बोर्नव्हिटा ॲक्च्युली खूप आवडतं. सो मी तिला बोर्नव्हिटा थोडंसं पावडर टाकते आणि थोडं गूळ टाकते, कारण गूळ जे आहे ते उन्हाळ्यात खाल्लं पाहिजे. आणि नॉट जस्ट उन्हाळ्यात, की गुळाने काय होतं ना की पचनशक्ती जी असते ती जी असते फास्ट होत असते. सो लहान मुलांना डायजेशनचा प्रॉब्लेम येत नाही. आणि मी आज जे आहे इथे साखरेचा चहा बनवते. मोस्ट ऑफ आम्ही गुळाचा बनवत असते. सो आणि माझी साखर म्हणजे खूप कमी इंटेक असतो. मी दिवसातून एकच चहा घेते आणि ज्या दिवशी सायंकाळी घ्यायची असली म्हणजे मी ऑलरेडी माझा चहाचा अर्धाच कप असतो. सो मी 2 टाईम घेतलं तरी माझा एकच कप होणार आहे आणि तोही मी जो असतो गुळाचा घेत असते मोस्ट ऑफ द टाईम. आणि काय होतं ना की केस वॉश केले होते म्हणून मी जरा मोकळे सोडले होते, पण नाही होत ते, जमत नाही पूर्ण मोकळ्या केसांमध्ये काम करणं. सो फायनली मी ट्राय करून मग करत असते कामं. आणि काय होतं ना की आता कसं आहे की रात्री पिया जरा उशिरा झोपते, की सकाळी उशिरा उठायचं आहे म्हणून, तर मग तिचं रात्रभर खेळणं चालू असतं. आणि सध्या तिला आम्ही 2-3 दिवसापूर्वीच एक टॉय घेऊन दिलेलं, असं त्याला लोको काहीतरी म्हणतात, हे पझलसारखं. आणि एवढी त्यात बिझी झाली ती आणि आम्हालाही करत असते, तर रात्री शेवटपर्यंत ती झोपण्याच्या आधीपर्यंत खेळत होती आणि सगळा पसारा पडला होता. सो म्हटलं चला आता आवरून घेऊया त्यालाही पटापट. आणि नवीन खेळलं असतं की 2-3 दिवस मुलांचं असतं, ते अगदी गुंतून गेलेले असतात त्याच्यामध्ये.
चहा वगैरे घेऊन झाल्यावर आणि हो म्हणजे तुम्ही असं कुठलंही सिट्रिक असं ज्यूस घेत असाल, जसं की लिंबाचं पाणी घेत असाल सकाळी उठल्यावर, किंवा तुम्ही आता आवळ्याचा ज्यूस घेताय, तर दुधा म्हणजे चहा किंवा दूध आणि तुम्ही घेतलेला ज्यूस यामध्ये कमीत कमी अर्धा तासाचा तरी गॅप ठेवा. म्हणजे लगेच कन्झ्युम करू नका आणि नाहीतर मग पोटात बिघाड होऊ शकतो. कारण दूध आणि हे जे असे सिट्रिक फूड असतात ते एकमेकांचे दुश्मन आहेत असं म्हणायला हरकत नाही. सो तेवढा गॅप ठेवा. आणि त्यानंतर पियाला मी उठवलेलं आणि लगेच सगळ्यात आधी मी जे आहे बेड आवरायला घेतलेला. जसं मी नेहमी सांगते 5 मिनिटाचं काम असतं. फक्त बेडशीट जे आहेत ब्लँकेटची घडी घातली की बेडरूमचा जो लुक असतो तो पूर्ण चेंज होऊन जातो. आणि आज संडे होता तर मला जी बेडशीट होती ती चेंज करायची होती. एवढ्या अशा काही व्यवस्थित फॅन्सी किंवा रूमला मॅच होईल अशा बेडशीट नाही माझ्याकडे. ज्या आहेत 2-3 त्याच मी रिपीटेडली तुम्हाला दाखवत असते. पण माझं दाखवण्यामागचं एकच रिझन असतं की छोटेशी एफर्ट्स घेतल्याने पूर्ण रूक ऑर्गनाइज दिसायला लागतो. आणि तुम्ही जुगाड बघू शकतात आमच्या कूलरसाठी. ॲक्च्युली कूलरसाठी एवढे जुगाड करावे लागत नाही, पण जे डास येतात ना आजूबाजूने त्यासाठी खूप जास्त आम्ही मेहनत घेतो आहे. आणि पियाला आणि पियाच्या पप्पांना दोघांनाही कुठचे डास जाऊन जातात त्यांना कळत नाही. मला नाही चावत एवढे, म्हणजे माहीत नाही असं काय रक्तात डिफरन्स आहे, पण त्यांना दोघांना खूप चावतात, मला नाही चावत. सो माझा ते बेनिफिट्स आहे की कुठेही झोपा डास चावत नाही. आणि बघता बघता माझा रूम इथे बघा किती व्यवस्थित दिसायला लागलेला आहे. स्टार्टिंगलाच केसांबद्दल आता सुरुवात झालीच आहे तर तुम्हाला दाखवते मी. सो मी इथं लिव्हॉनचं जे सिरम असतं ते मी यूज करत असते. असं काही नाही म्हणजे मी हेच यूज करते. याच्या आधी माझ्याकडे जे स्ट्रेक्सचं असतं ना ते होतं, ते संपल्यानंतर मी हे घेतलं आणि दीड वर्षापासून हीच बॉटल अगदी 2-3 थेंब घेत असते. म्हणजे जवळजवळ केस आता सुकले आहेत ना तेव्हा थोडं लावून घेते. मला माहीत नाही याचा काही इफेक्ट्स येते की नाही, पण काय होतं ना आपण काही गोष्टी बघतो आणि आपण डोळे बंद करून त्यांना फॉलो करायला लागतो. आणि लिटरली सांगते मी, ज्या दिवशी मी हे सिरम नाही जरी लावलं ना माझे केस सेम असतात. पण आता काय करणार आहे, घेतलं आहे, महागडं आहे आणि संपायचंही आहे. असो, जर तुम्हाला वाटत असेल की माझे केस छान दिसत आहेत, छान आहेत आणि प्रॉपर म्हणजे अजिबात गळत नाहीत, माझे केस खूप कमी गळतात, तर सगळं श्रेय मला जे आहे आवळ्याच्या ज्यूसला द्यायचं आहे. सो मी रिक्वेस्ट करते तुम्हाला नक्की प्या तुम्हीही, न विसरता आठवड्यातून किमान 2दा तरी प्या. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की पियाला जे आहे नवीन टॉयज घेतलेला आहे, तर ती आम्हाला दोघांना म्हणजे तिला परवा घेऊन दिलेला. सायंकाळपासून एवढी मागे लागली आहे, स्वतःही खेळते, ते लावून बोटं दुखत आहे म्हणून ती आमची हेल्प घेते. आणि काय होतं ना आपल्यालाही लहानपणी एवढे छान छान टॉयज तेव्हा होतेच नाही की मिळतील म्हणून, आणि म्हणून आपल्यालाही नवीन नवीन इंटरेस्ट यायला लागतो. आणि सकाळी आम्ही थोडा वेळ काढून 10-15 मिनटं तिच्यासोबत खेळत बसलो होतो. नाहीतर मग तिचं चाललेलं असतं किचनमध्ये बुडबुड की मला हे करून दे, मला ते करून दे. त्यापेक्षा बसूनच खेळून घेतलं आणि फायनली तिचा हाऊस बनलेला आहे. आणि एवढं करता करता उशिरा उठलं की उशीर होऊनच जातो. 11 कधी वाजले ते कळलंच नाही आणि मी लगेच स्वयंपाकाला जे आहे सुरुवात केलेली आहे. खूप कमी असे आमच्याकडचे लोक आहेत, आमच्याकडचे म्हणजे खानदेशी लोक, ज्यांच्या घरात सॅटर्डे किंवा संडेला बट्टी बनत नाही. म्हणजे तुम्ही असं समजू शकतात की तिकडचे लोक किमान महिन्यातून 2दा तरी आठवड्यातून बट्टी ही बनतेच. आणि आम्ही तिकडचे असल्यामुळे आम्ही हे फॉलो करतो. फॉलो म्हणजे त्याशिवाय राहिलं जात नाही. आणि आम्हीही आज संडे आहे तर आम्ही बट्टीचा बेत केलेला आहे. वांग्याची भाजी त्यासोबत प्रत्येकाच म्हणजे बट्टी बनली की वांग्याची भाजी असतेच, पण नसलीच वांगे तर मग काहीतरी ऑप्शनला घ्यावं लागतं. म्हणून मी बटाट्याची भाजी केली आहे जेणेकरून पिया ही जास्त आवडून खाईल. आणि ह्या ज्या अशा गोष्टी आहेत ज्या आपल्या म्हणजे प्रत्येकाकडच्या असतात, जसं खानदेशचं आम्ही बट्टी म्हणतो किंवा खापराच्या पुरणपोळ्या, तशा प्रत्येक भागातल्या वेगवेगळ्या गोष्टी आणि आपण त्या फॉलो करतो म्हणून त्या मुलांपर्यंत पोहोचत असतात. आणि ज्या दिवशी आपण हे करणं बंद केलं तोपर्यंत म्हणजे पुढच्या पिढीला ह्या गोष्टी कळणार नाही. जसं पापड वगैरे असतं, आपण काय करतो की जसं मीही मम्मीकडे गेली की मला पापड मिळून जातात पण मी घरी करतच नाही. सो म्हणजे तिला नंतर हे लक्षात राहणार नाही की कसे बनतात हे पापड आणि काय असतं म्हणून. सो व्हिडिओमध्ये फक्त लक्षात राहणार आहे पुढच्या पिढीला, मुलांना. सो जेवढ्या गोष्टी आपण फॉलो करू शकतो आपल्या मागच्या जुन्या, तेवढ्या केल्या पाहिजे जेणेकरून मुलांनाही सगळ्या गोष्टी माहीत असल्या पाहिजे. ते मोठं झाल्यावर त्यांनाही रेसिपी जमली पाहिजे बनवताना. सो मी बट्टी बनवत आहे. रेसिपी मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगत नाही कारण मला असं वाटतं मागच्या 2-3 व्हिडिओमध्ये मी बऱ्याच वेळा तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि म्हणून मी फक्त आजचा जो प्लॅन आहे तो मी तुम्हाला दाखवते. सो भाजी झालेली आहे, डाळ झालेली आहे, फक्त आता भात आणि बट्टी करायची आहे. खूप म्हणजे याला बनवायला ना फक्त मूड पाहिजे असतो. बाकी भांडे इतके भरतात की विचारू नका. पण काय होतं ना,
की बट्टीचा प्लॅन केला की अगदी इझी असतं, प्रोसेस सेम असते ना, त्यामुळे हे झालं की हे झालं की हे करायचं आणि बट्टी बनून जात असते. सो माझी इथे बट्टी झालेली आहे आणि मी तिला आता वाफवायला ठेवते आणि छान अशी आज बट्टी आम्ही बनवून खाणार आहोत. आणि तुम्हीही करतात का? म्हणजे तिकडचे लोक असतात तर जनरली मला मेसेज येतो, कमेंटमध्ये मला सांगत असतात की आम्हीही करतो म्हणून, की आमच्याकडेही सॅटर्डे नाही तर संडेला बट्टी होते असं. सो इथे आता मी जे आहे कुकरमध्ये बट्टी लावलेली आहे आणि भात बनवताना मी तुम्हाला मागेही सांगितलं होतं की तूप टाका जेणेकरून भात खूप सॉफ्ट येतो, पण त्याच्यासोबत ना थोडं जिरंही घाला जेणेकरून जिऱ्याची जी टेस्ट असते ना ती भातामध्ये जाते आणि खूप छान भात येतो. सो तूप आणि जिरं हेही टाका, एकदा ट्राय करून बघा तुम्हाला कसं वाटतं म्हणून. जास्तीत जास्त 20 मिनटं लागतात बट्टी वाफवायला आणि लगेच बनते. बरेच जण तिला लाटून तिचे पूड बनवून बनवत असतात, पण मी डायरेक्ट गोळा बनवून थोडं तेल लावून आणि मग ठेवत असते. सो अशीच इतकी छान येते. आणि मी प्रत्येक वेळा म्हणजे गावाकडे मम्मीकडे गेली किंवा तिकडून कोणी येणार असलं तर मी बट्टीचा स्टॉक जो पिठाचा आहे तो घेऊन येते आणि बट्टी म्हटलं तर मग त्यासोबत जे तळण असतं, पापड, कुरडई हे सगळं येतंच. सो मी आधी ते तळून घेतलं आणि आता मी बट्टी तळून घेत आहे. आणि तळून झाल्यावर मग मुलांनी खाल्लं नाही असं होतच नाही. सो तिचे फेऱ्या इथे चालूच असतात आणि आमचं इथे जेवण जे आहे आजचं बनवून तयार झालेलं आहे. दिवसापासून मी प्लॅन करत होती की याचं काहीतरी करूयात, कारण तुम्ही बघू शकतात हे आहे मनी प्लांट आणि हे मी सगळ्यात कोपऱ्यात हँग केलेलं होतं. तुम्हाला आठवत असेल तर मी दाखवते तुम्हाला. आणि हे खूप छान ग्रो करतं आहे. ज्या त्याच्या नवीन कटिंग्स आहेत ना खूप मस्त ग्रो करत आहे, पण ज्या नवीन म्हणजे जुनी जी ही कटिंग होती ना, हे पहा मी इथे हँग करून ठेवलं होतं सगळ्यात लास्टला. तुम्ही बऱ्याच वेळा व्हिडिओमध्ये बघितलेलं असेल. सो इथे काय होतं ना, सगळ्यात लास्टला इथून ऊन जातं, म्हणजे 12 सव्वा 12 होऊन जातात आणि मग ऊन जातं इथून, मग त्याच्यावर ऊनही येत होतं. आणि ह्या ज्या रूट्स तुम्ही बघतायत ना, ह्या त्याचे एरियल रूट्स आहेत. मुंबईला असताना काय व्हायचं ना की पावसाळ्यात ह्या रूट्स ज्या होत्या ना एवढ्या वाढल्या होत्या, कारण तिथे दमट हवा असते. पावसाळ्यात खूप जास्त पाऊस पडतो, त्यामुळे ह्या एरियल रूट्स तिथे तयार झालेल्या होत्या ना. आता जसं जसं त्यांच्यावर ऊन पडतंय ना तसं तसं ते सुकायला लागलं आहे आणि त्या सुकतायत म्हणून जे पत्ते आहेत ना ते पिवळे पडायला लागलेले आहेत. म्हणून म्हटलं एवढी सगळी कटिंग वेस्ट न जाऊ देता आता काय होईल ना की मी कटिंग घेऊन घेते आणि अजून जास्त प्लांट जे आहे ते तयार करते. तर अशा पद्धतीने मी कापून घेतलेलं आहे. डिटेल मी तुम्हाला काही सांगत नाही. काही कटिंग्स मी पाण्यात ठेवलं आहे बॉटलमध्ये, तुम्ही बघू शकतात. काही ज्या होत्या ज्यांना पत्ते नव्हते, फक्त नोड एरिया त्यांचा जो होता तो मी इथे जो आहे कोकोपीटमध्ये टाकलेला आहे. एक डब्बा घेतला आहे मी, जो गुलाबजामुनचा डब्बा असतो तो घेतलेला आहे. आणि ज्या मोठ्या मोठ्या रूट्सवाले जे 2-3 असे नोड जे होते ना त्यांना मी अशा पद्धतीने थोड्या छोट्या रूट्स करून घेतल्या आणि अशा पद्धतीने इथे ठेवून दिलेलं आहे. कोकोपीटवरून टाकणार आहे आणि ह्या माझ्या सगळ्या कटिंग चालणार आहेत. सो असं तुमच्यासोबत होत असेल की पत्ते गळत आहे तर मोठी फांदी असेल अशी तर तिला कट करा आणि अशा पद्धतीने जे आहे तुम्ही एका ब्रांचपासून भरपूर मल्टिपल जे आहेत करू शकतात. ज्यांचे पत्ते चांगले होते ते मी अशा पद्धतीने ठेवते. म्हणजे इथे 3 प्रकारचे मग कटिंग्स लावलेले आहे. याचा जो काही रिझल्ट असेल मी तुम्हाला दाखवेलच. सो आजसाठी व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की याला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जे काही वाटतंय प्लीज माझ्यासोबत कमेंटमधून गप्पा मारा. आपण भेटूया पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.